पुलीस ऑफिसर जर इन्वॉल्व ना जाल्यार तुम्ही त्या पीआय कित्याक सस्पेंड केलो, ताच्या बरोबर आनी त्या अधिकाऱ्याक तुम्ही कित्याक सस्पेंड केलो, मागीर तुम्ही बोवाळ केलो आनी डीजीपीकूय तुम्ही ट्रान्सफर केलो, मागीर त्या डीजीपीन एक बरें इमोशनल मेसेजूय दिली. जर तर पुलीस ऑफिसर जर तर तुम्ही सांगता इन्वॉल्व ना जाल्यार तुम्ही त्या ऑफिसराक सस्पेंड कित्याक केलो आनी डीजीपी कित्याक ट्रान्सफर केलो, म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान गोंयच्या जनतेक सांगपाक जाय. आनी हे हांव उलयना, हे मुख्यमंत्र्याच्या डिपार्टमेंटाची जाप आहा. वो स्टार एलएक्यू क्वेश्चन 12A जो 23 जुलयाक घातिल्लो हे उत्तर दिला ह्या सरकारान. आता त्याच क्वेश्चनान आनी एक मजा पळय, आमी विचारिल्ले की whether the government has given any assurance to the Agarwadekar family to repair their partly demolished house and recover the cost from the accused. The सरकार कितें उत्तर दिता, no such formal proposal moved by this department. आणि आमी सगळ्या गोंयकारांनी त्या दीस राती जेन्ना मुख्यमंत्री थंय गेलो हे मुख्यमंत्र्याच्या तोंडातल्यान आमी आयकलां आनी मुख्यमंत्र्यान सांगिल्लें की सरकार ताका ते मानून दितलो, सरकार ताचे रिपेर करतलो. आता हो मुख्यमंत्र्याचेर कसो विश्वास दवरपाचो, हे तो उत्तर दिता की देर इज नो फॉर्मल प्रपोजल मूव्ड बाय दिस डिपार्टमेंट. आणि आम्ही ते विचारले, इफ सो द करंट स्टेटस ऑफ द सेड एश्योरन्स टू द रेलिव्हंट provisions of the law under which the said house is proposed to be rebuilt and relevant provisions of the law under which the cost can be recovered. तर तो सांगता की नॉट ऍप्लिकेबल. हे मुख्यमंत्र्याची जाप आहा. सो हाच्या वयल्यान सिद्ध जाता की हे गौड बंगाल सरकार, माफिया सरकार म्हाका दिसता हातूंतल्यान एक्सपोज जाता. हांगा कांयच पडलेलें ना. हे फक्त येता मुख्यमंत्री फक्त स्टेटमेंटां दिता आनी वता. कित्याक ह्या जापा वयल्यान आमकां कळटा की तेच सांगता की खंयचो पुलीस ऑफिसर इन्वॉल्व ना. सो म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान आतां सोमारा हाजेर पयलीं स्पश्टीकरण दिवचें आनी सांगचें की ताका कित्याक ट्रान्सफर केलें, तांकां सस्पेंड कित्याक केलें. जर तर तूं सांगता इन्वॉल्व ना पुलीस ऑफिसर जाल्यार कित्याक सस्पेंड केलो तुवें आनी कित्याक तुवें डीजीपीक ट्रान्सफर केलो. सो म्हाका दिसता हे सरकार म्हणटे गौड बंगालाचें सरकार, माफिया सरकार हातूंतल्यान सिद्ध जाता. आतां आमी दुसरो विशय घेवया आनी तो म्हणटा तो आयआयटीचो विशय. तो हाऊसान सुद्धा थंय डिस्कस जालो. आतां तातूंत हांवें कित्याक तुमच्या मुखार दवरपाक सोदता, कित्याक फेब्रुवारी अधिवेशनान आमी एक प्रश्न विचारिल्लो आनी हो प्रश्न विचारिल्लो विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमावान अनस्टार्ड एलएक्यू 235 आमी विचारिल्लें की सरकारान आयआयटीक लागून सांग्या जो जागो घेतला ताजे आमकां डिटेल्स दी म्हणून. तो सरकारान कितें उत्तर दिल्लें की एन एरिया ऑफ अप्रॉक्सिमेटली 10 लाख स्क्वेअर मीटर इज आयडेंटिफाइड टू बी एक्वायर्ड एट एन एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ 60 crores. हे तांणी फेब्रुवारीन आमकां सांगलें. आता जुलयान जेन्ना आमी परत प्रश्न घातलो तेन्ना तो कितें सांगता की आमी विचारलें द बेसिक फॅक्टर्स बेस्ड ऑन वीच द गव्हर्नमेंट हॅज रिप्लायड टू द अनस्टार्ड एलएक्यू 235 ऑफ 5 February 2024 that the proposed IIT project in Sangye Taluka will provide ample educational opportunities to the Goan youth and that the government will ensure to adopt sufficient safeguards of minimizing any adverse effect on environment and existing green cover. Furnish detailed note explaining the details. आता ह्या प्रश्नाचेर सरकार कितें सांगता, सरकार म्हणटा that will certainly employ good number of human resource as they are teaching and non-teaching staff from among aspirant at national levels including Goans. आणि जेन्ना ग्रीन कव्हराचेर आमी विचारता तेन्ना सरकार सांगता की गव्हर्नमेंट विल एन्श्योर दॅट सफिशियंट सेफगार्ड्स आर अडॉप्टेड टू मिनिमाइज any adverse impact on the environment and existing green cover at the time of granting required project approval by the various statutory authorities who would be approving the project. आता सब क्वेश्चन बी इन तो किती सांगता, since the IIT project is proposed, planned and executed by the Ministry of Education, Government of India, and only required from the state government is to provide the required land for the same. No DPR is prepared by the state government.
जर तर तू फेब्रुवारीन आमकां सांगलें की आपण 10 लाख स्क्वेअर मीटर 60 करोडांक घेता, तुझ्याकडे डीपीआर ना, तू सांगता की एम्प्लॉय गुड नंबर ऑफ ह्युमन रिसोर्स, कितले ते तुका खबर ना. ग्रीन कव्हराचेर जर विचारले जाल्यार तू सांगता की ग्रीन कव्हर डॅमेज जातली, पाड पडटली, हाचेर तुजी स्टडी ना. हे आतां हांव कित्याक काडटा मुद्दो? कित्याक त्याच क्वेश्चनान आमी विचारिल्ले ह्या सरकाराक, सब क्वेश्चन ई विचारिल्लो, सब क्वेश्चन डी आमी विचारिल्लो, तातूंत तो सांगता की प्रेझेंटली Revenue Department is asserting and verifying the title documents pertaining to the identified land. आता सब क्वेश्चन ई आयतात. The basis on which the government has replied that huge parcel of land in Goa owned by the government, which were earlier allotted to project like 9166, Teen SEZ, and also land available at Farmagudi around existing IIT premises, which will be put to appropriate use. तर सरकार सांगता, सर, the lands owned by the government shall be put to appropriate use upon feasible proposals being received for their effective utilization for the development of the state. आता मजा अशी की फेब्रुवारीन तो सांगता की आपण 10 लाख स्क्वेअर मीटर एक्वायर करता, जाचो ताच्याकडे डीपीआर ना, जाचो ताका खबर ना की कितल्या गोंयकारांक ती जॉब मेळटले, ताचो ग्रीन कव्हर बाबा डॅमेज जातलो, एनवायरमेंट डॅमेज जातलो हाची स्टडी ना, आणि वो काडटा आणि जागे काढून सेंट्रल गव्हर्नमेंटाक दिता. आता हांव एक बारीकशें उदाहरण घेता, कित्याक आमी फुल गोंयच्यो येवपयच्यो इन्स्टिट्यूट आसा ताचो थोडो डेटा आमी स्टडी केला, आणि हांव एक उदाहरण घेता. ते म्हणटा ते आमी एक्चुअली डेटा घेतला एनआयटीचो, बिट्स पिलानी अशे जे इन्स्टिट्यूट आहा पळय ताचो डेटा घेतला. हांव फक्त एक एक्झाम्पल दिता ते एनआयटीचे, because IIT and NIT are of the similar institutes. आता NIT भितर टोटल 195 वेकन्सीज आशिल्ल्यो, जातूंतल्यो 130 भरल्या, आणि ते 130ाचो आता तुमकां ब्रेकअप दिता. ते 130 भितर 15 रेग्युलर बेसिस, एकटोय कुंकळेचो ना. ही NIT म्हणटी कुंकळे आयल्या. Out of 195 total vacancies in the entire NIT complex, only 130 are filled. And त्या 130 चे ब्रेकअप 15 जणच रेग्युलर बेसिसाचेर आसा, जातूंतलो एकटोय कुंकळेचो ना. 3 कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर आसात, जातूंतले 2 जण कुंकळेचे आहात, आणि लास्ट 111 आर ऑन टेम्पररी, दॅट टू आउटसोर्स बेसिस, आणि जातूंतले कुंकळेचे फक्त 23 जण. कधी हांव कित्याक सांगता हो डेटा? कित्याक ज्या हिशोबान पळय सरकार सांगता की हो प्रोजेक्ट हाडया, इतले 1000 कोटीचो, इतलो एम्प्लॉयमेंट मेळटलो, इतले लोकल लोकांक एम्प्लॉय, खंय रे एम्प्लॉयमेंट? हे साधे एनआयटी कुंकळेचो जर आमी उदाहरण घेत जाल्यार कुंकळकारांक जॉबूच ना. ते बीन टेम्पररी बेसिस आउटसोर्स 23 जॉब मेळ्ळे. ते रिवणकारा कडेन हांव मागता की तुम्ही या सरकाराच्या फुटींग आश्वासनांक बळी पडनाका. कित्याक हो सरकार फक्त जागे हडपपाक पळयता, ते काडटा, आणि या दिल्लीकरांचे क्रोनी कॅपिटलायझेशन गळ्यान घालपाक सोदता इन टर्म्स ऑफ कन्स्ट्रक्शन. या सरकाराचो फक्त दोळो आसा की गोंयच्यो ज्यो जमनी उरल्या त्यो हडप करपाच्यो. ते काणकोणचे जंय फिल्म सिटी येता तेही काणकोणकारांक फुडल्या आठवड्यात येता तेन्ना आमी ते एक्सपोज करता. तेंचे कडेन मागता की तांणी या सरकाराच्या फुटींग आश्वासनाचे बळी पडचे न्ही. हो सरकार सांगता एम्प्लॉयमेंट मेळटलो, रियालिटीन काय ना. आणि हे म्हाका दिसता आमची कुंकळे एनआयटीच्या एक्झाम्पलान हे आमकां कळून येता. आता तिसरो मुद्दो म्हणटा तो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो मुद्दो. जेन्ना हाऊसान आमी पळयलें, डिमांड्साचेर जेन्ना डिस्कशन जालें, तेन्ना थंय मुख्यमंत्री आणि मिनिस्टर कशे ह्या गोंयकारांक फटयता ते आमी थंय पळयला. आज सामान्य गोंयकाराक कसो त्रासान घालप, सामान्य गोंयकाराक, गरीब गोंयकाराक कसो फोंडात घालप, हे म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान पळयलां. आता इलेक्ट्रिसिटीची हे वाड करतात, सेईंग कितें की पयशे ना, इन्फ्रास्ट्रक्चराक पयशे ना म्हणून बारीक सामान्य गोंयकाराची इलेक्ट्रिसिटी तुम्ही वाडयली, पेट्रोलाचेर तुम्ही वेट वाडयले. पूण जे क्रोनी मित्र आहा ह्या सरकाराचे, तांचेर सरकार एक्शन घेना. आम्ही ट्रान्सपोर्ट डिमांडाच्या वेळार पळयलें की थंय विरोधी पक्ष फुडाऱ्यान
ते थोडे आकडे घातले आणि ते कितें की गोवा रुरल इम्प्रुवमेंट अँड वेलफेअर सेस ऍक्ट 2000 जेन्ना हाडलो वो ट्रान्सपोर्ट सेस सगळे मिनरल जे गोंयांत पळय ट्रान्सपोर्टेशन जाता ताजेर घातलो. हातूंत भितर जेन्ना मायनिंग आयर्न ओराचो पळय जेन्ना सेस रिकवर करून आशिल्लो तेन्ना आमचो आदलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकरान जेन्ना रिन्युअलां जाली पळय मायनिंग लिसाची तेन्ना सगळ्यांचे नाक दामले आनी सांगले पयलीं तुमी ट्रान्सपोर्ट सेस भरा मागीर तुमचे लीज रिन्युअल करता आनी अशें करून ताणें मायनिंग आयर्न ओराचे सगळे पयशे रिकवर केले. आतां फनी इज की हे सरकार जो कोळशाचेर पळय जो सेस आसा ट्रान्सपोर्ट सेस तो रिकवर करना आनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस द मिनिस्टर एंड चीफ मिनिस्टर हॅज लायड टू द पीपल ऑफ गोवा सेइंग दॅट देयर इज अ स्टे. हांव ओपन चॅलेंज करता ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक आनी मुख्यमंत्र्याक तांणी दाखोवचें की ट्रान्सपोर्ट सेस विच इज द गोवा रुरल इम्प्रुवमेंट अँड वेलफेअर सेस ऍक्ट 2000 चेर खंय स्टे आसा ती. देर इज नो स्टे ग्रांटेड. हे गोंयकारांक आनी फ्लोर ऑफ द हाऊसाक सगळे जनतेक फटयता. स्टे आसा इज ऑन ग्रीन सेस ताजेर आतां हांव उलयना कित्याक त्या डिमांड्सान जेन्ना येतले तेन्ना उलोवनी ताच्या फुडल्या आठवड्यात वी वील टेक अप दॅट इश्यू. बट देर इज अ स्टे ऑन ग्रीन सेस नॉट ऑन ट्रान्सपोर्ट सेस. तुम्ही लोकांक मिसगायड करू नाका. अरे जेन्ना तुमचो आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार जर तर मायनिंग लोकांचे नाक दामून जर तर सेस घेवपाक शकता जाल्यार तुम्ही ह्या क्रोनी कॅपिटल अशें कित्याक घेना. कित्याक हे 230 करोडान आसा कोण JSW अडानी वेदांता हांचे जवळ 230 करोड रुपये जाता. सो हे तुमचे प्रधानमंत्र्याचे क्रोनी मित्र म्हणून तुम्ही ते घेना. तुम्ही परमिशनां सगळी स्टेट गव्हर्नमेंट दिता मरे. फाल्यां बंद कर ताचे इलेक्ट्रिसिटी बंद कर ताचे पोल्युशन कंट्रोल बोर्डाक जेन्ना तो बंद कर मरे ताचे कोल हँडलिंग बंद कर बिकॉज दॅट इज इन युअर हँड. रिकवर दिस 230 crores फर्स्ट विथ इंटरेस्ट आणि मागीर उलय म्हणून सांग. हांगा तुम्ही क्रोनी कॅपिटलाचे पयशे रिकवर करना आणि तुम्ही सामान्य गोंयकाराक जो इलेक्ट्रिसिटी भरना ताच्या इलेक्ट्रिसिटी कापपाक तुम्ही धांवता मरे. आता आम्ही पळयलें की युनियन बजेट प्रेझेंट जालें आणि हे युनियन बजेट म्हणटा ते आनी एक जुमला आणि हे फक्त सरकार वाचोवपाचें बजेट हेजोय आमी स्टेटमेंट केलो. हे हांव कित्याक उल्लेख करता कित्याक मुख्यमंत्र्यान पयर सांगले की सेंट फ्रांसीस झेवियराचें जे एक्सपोजिशन जावपाचें आहा थंय आमी 300 करोड रुपया हाडटा म्हणून. हो फटींग मुख्यमंत्री गोंयच्या जनतेक परत फटोवपाक सोदता कित्याक जे बजेट जालें तातूंत बजेटांत खंयच मेन्शन ना 300 करोडाचें प्रोविजन. एक्सपोजिशनाक 300 करोड रुपयाचें प्रोविजन खंयच ना. सो हे 300 करोड रुपया कोणा कडल्यान बाबा तूं हाडटा हें म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान सांगपाक जाय. आतां लास्ट टायमाच्या बजेटान ह्याच फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनान कितें सांगिल्लें की गोंयचे जे लिबरेशन आम्ही सेलिब्रेट केले पळय ताका 300 करोड रुपया तिने आपल्या बजेट स्पीचान मेन्शन केले. त्या 300 करोडातले अजूनही 150 करोड दिवना जे तुवें तुझ्या बजेट स्पीचान सांगिल्ले. सो हे आनी 300 करोड एक्सपोजिशन येतले म्हणून कितें गॅरंटी जे बजेटान मेन्शन सुद्धा केल्ले ना. आता फाटल्या दिसांनी आमी पळयले की सीएमान एक ट्वीट मारलो जेन्ना ताजो प्रधानमंत्री पळय थंय गेल्लो आनी जेन्ना ताणें पोपाक वेंग मारली तेन्ना हो ट्वीट मारता की आय होप द पोप विल बी विजिटिंग गोवा. आता आय वॉन्ट टू चार्ज that despite our leader of opposition Yuri Alemao reminding the chief minister way back in January 2023 writing to him ताणे कांयच करू ना. ह्या मुख्यमंत्र्यान कांयच करू ना. I dare the chief minister to produce the documents on the floor of the house. जेन्ना असेंब्ली चालू आहा पळय तुवें डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करचे तुझे कम्युनिकेशन विथ द प्रायम मिनिस्टर और तुझे कम्युनिकेशन विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट इन्व्हायटिंग द पोप टू गोवा. हे सरकार फक्त घोडबंगाल सरकार माफिया सरकार आणि गोंयकारांक फटोवपाचें आणि गोंयकारांक काबार करपाचें सरकार. फुडल्या सुवातेर हांव मागता आमचे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी आमचे एडवोकेट श्रीनिवास खलप हे तुमकां 2 विशयाचेर संबोधीत करतले. मागीर आमचे जनरल सेक्रेटरी बाब एवर्सन वालीस हे तुमकां एका वेस्ट मॅनेजमेंटाच्या विशयाचेर संबोधीत करतले
आणि आमचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब विरेन शिरोडकर हे मागीर तुमचे प्रश्न आमी कितें आहा ते आमी घेतले. देव बरें करूं. दोनूच विशयाचेर उलयता. एक, हे सरकार जे आसा जे कशे लोकांच्या जिवा वांगडा खेळत आसा, हे दोन्ही ह्या विशयांचेर उलयता. पहिली गोष्ट आसा, आमची जे जीएमसी आसा त्याचो जो एंट्री पॉयंट आसा तो सदांच ब्लॉक जाय आसता. आमी जेन्ना हो विशय घेतलो, आमच्या लिडर ऑफ ऑपोजिशनान हेचेर मागणी केली, तेन्ना केन्ना तरी आमकां एक एश्युरन्स मेळ्ळें आहा सरकारा कडल्यान की गव्हर्नमेंट हो प्रॉब्लेम सॉल्व करतले. हो खूब इम्पॉर्टंट गोष्ट आसा. जितले पेशंट इमर्जन्सी एम्ब्युलन्सी जे पाव आसतात जीएमसी ते येता आणि ते दारार शिरकाता, कोण तरी मरो शकता. म्हणून आमची डिमांड आसा की बेगीनच्या बेगीन तुम्ही हे करा, नाजाल्यार आमी वगी बसचे ना. आमी थंय वचोन दारार वचोन आंदोलन करतले आणि जो पर्यंत हो प्रॉब्लेम सॉल्व जायना तो पर्यंत आमी कशेच उगी रावचे ना. सगळो काँग्रेस पक्ष एकजुटीन थंयसर उबो आसतलो. लोकांच्या जिवाचो आनी मरणाचो प्रश्न आहा. सेम गोष्ट जाली हे पेशंटाच्या सारकी आमच्या पर्वरी मतदारसंघात विद्या प्रबोधिनी स्कूल, हे स्कूल आता नवीन बिल्डिंग बांदून काढल्या. ती बांदतना तेंचे अजिबात जागो पळोवंक ना. ते झाडां आसली आसली वोल्ड सगळी कापून काडले सगळे रान आणि थंयसर नवीन बिल्डिंग बांदली. सायडीक कचऱ्याचो डेपो आसा. कोणाची जबाबदारी आसली पळोवप ती? कांयच करूंक ना. आयज भुरग्यांच्या जिवाचो प्रश्न जाल्लो आहा. हे सरकारचे टोटल निग्लेक्ट आसा. अजिबात तांकां लोकांचे कांयच पडलेले ना ह्या दोन्ही गोष्टींनी दिसन आसा. आणि हे दोन्ही जे विशय आसा आमी हेचेर झगडत आसात, लोकां वांगडा आसात. आमी लोकांकूय सांगता की तुमी फुडें या, वगी रावं नाका. आता हांव रिक्वेस्ट करता बाबा तुमी. तुम्हाला खबर आसतली की गोवा वेस्ट मॅनेजमेंट आणि एक वेर्णा प्लांट घालपाचो प्रयत्न केल्लो आहा आणि त्या बाबतीन खूब लोकांचो विरोध आहा. सराउंडिंग ज्यो पळय विलेजीस आसा, वेर्णा गांवांत, लोटोली गांवांत, नुवे, नागवा, हाचेर लोकांचो विरोध आसा आणि लोकांनी खूब प्रोटेस्टूय केल्लो आसा आणि फाटल्या दिसांनी एक प्रोटेस्ट जाल्लो. हे निमित्तान एलओपीन कारण अधिवेशनान असेंब्लीन हो ह्या इश्यूआचेर डिमांड्स जे पळय आसले गोवा वेस्ट मॅनेजमेंट आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे डिमांडान ताणें आपलो लोकांचो आवाज ताणें असेंब्लीन घातलो की हायलायटींग हाऊ दीस वेस्ट मॅनेजमेंट प्लांट जो पळय येता हो प्रपोज केल्लो आहा, हाऊ इट कॅन एफेक्ट द एनवायरमेंट आणि लोकांचे संबंधी जे पळय कसले इफेक्ट्स येवपाक शकता ते हायलायट केल्ले आहा. आनी ताणें सरकारा कडेन मागला की हो लोकांचो विरोध जो पळय आसा तो आयकून घेवपाची गरज आहा. आनी म्हाका दिसता की वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्टर जो पळय आसा आनी सरकार हेजेर मातशे दखल घेतले आनी लोकांक जाय ते लोकांचे सेंटिमेंट्स आयकून घेतले म्हणून हाचेर आमकां विश्वास आसा. सेकंड, दुसरो आनी एक पॉयंट आसा. 2 दीस जाले दोन डेथ्स जाले वेर्णा इंडस्ट्रियल एस्टेटीन सिप्ला प्लांटार आणि मुख्यमंत्र्यान एश्युरन्स दिल्ले आहा फ्लोर ऑफ द हाऊसाचेर की आपूण कडक इन्क्वायरी करतलो. म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान हाचेर फुडें आनीकूय वचपाक जाय. merely saying that I will initiate inquiry on haचेर सोपना, because there is a very severe nexus looks like in Verna industrial estate. Especially the chief minister has to initiate inquiry on contractors. कसे ते सब कॉन्ट्रॅक्टर्स अपॉइंट करता, अनक्वालिफाईड कॉन्ट्रॅक्टर्स अपॉइंट करता आणि खंयच्यान मॅन पॉवर हाडटा, लेबर खंयच्यान हाडटा आणि what are the safety audits been taken place. लेबर मिनिस्टर मागीर तुझे फॅक्टरीज एंड बॉयलर्स, ही मिनिस्ट्री, लेबर कमिशनर्स हांगा सगळ्यांक घेवन ही इन्क्वायरी चालू जावपाक जाय. बिकॉज देर इज अ डीप नेक्सस
ही सरफेसाचेर उलोवन फायदो ना. तांणी बरी कारवाय करपाक जाय, बिकॉज वेर्ना इंडस्ट्रियल एरिया इज अ हॉटबेड ऑफ ऑल इलिगॅलिटीज टेकिंग प्लेस. ऑल इलिगॅलिटीज. तातूंत तर एक इलिगॅलिटी एक तर खंय तरी घातलो आपलो कारवाय करपाक सुरू केली जाल्यार म्हाका दिसता खूब इलिगॅलिटीज मेळटल्यो, खूब लूप होल्स मेळटले इन द सिस्टम. आनी हाचेर सरकारान खूब दखल घेवपाची गरज आसा, बिकॉज सच मोर इन्सिडेंट्स आर गेटिंग अनरिपोर्टेड. दामून धरपाचो खूब प्रयत्न चल्ला इन वेर्ना इंडस्ट्रियल एस्टेटीन बिकॉज ऑफ वेरियस फॅक्टर्स. तर म्हाका सरकारान हाचेर खूब कारवाय करची आनी जस्टीस टू दीस फॅमिलीज हू हॅव डायड. Any questions? तुम्ही आजगाव केसीचे हे घेता न्ही, खंय ना खंय तरी जी फॅमिली आसा तेंच्यांनी सुद्दां मागीर जेन्ना मिडियान हो हायलायट केलो तेंचेर मागीर खंय तरी परताप जाले. ह्या गजाली कडेन कशें पळयता तुमी? इश्यू घेता तो सारको आसा, पूण जेन्ना आज हो इश्यू कित्याक घेतला? कित्याक मुख्यमंत्र्याक तुवें ह्या असेंब्लीन पळयला की तो प्रत्येक गोष्टी उठ्ठाण सांगता आपूण हे करता आपूण ते करता. तो आनी घेवन वता. ताणें विशय काडलो वेर्नाचो. ताणें कितें जालें की जे बाबडे 2 जाणांचो जीव गेलो ताका सरकार कॉम्पेन्सेशन दितली हे मुख्यमंत्री उलयलो. मुख्यमंत्र्यान सांगपा आशिल्लें थंय शिपला कडल्यान रिकवर करून दिता म्हणून. चूक कोणाची? सरकाराची चूक. ते प्लांटार जे सेफ्टी मेजर्स नाशिल्ल्यो किंवा ती लिफ्ट म्हाका दिसता की रिपेअर करून नाशिल्ली आनी ती चूक कोणा? सरकाराची काय त्या प्लांटाची? हो मुख्यमंत्री थंय वता आनी तो सडे तोड थंय लोकांक सांगता की सरकार हे घर बांदून दितलें, सरकार घर रिपेअर करतलें. आनी जेन्ना आमी प्रश्न विचारता तेन्ना तोच सांगता मरे. हे ताजें उत्तर हांव उलयना. तिने ऑन कॅमेरा सांगले की आपल्याक नाका म्हणून विषय. अरे मागीर मुख्यमंत्र्यान सांगलें कित्याक? तिने मागीर मुख्यमंत्री हांगा बरोवचें आशिल्लें. ताणें उत्तरान सांगचें आशिल्लें की अंडर दीस प्रोविजन आय वूड हॅव रिपेअर्ड द हावस. हे कित्याक बरोवना तुवें? तूं हांगा सरळ सांगता मरे नो सच फॉर्मल प्रपोजल मूव बाय दीस डिपार्टमेंट. कित्याक तूं उल्लेख केलो थंय? पूण तुमकां दिसना सरकारा दुसरें वांगडा तूं सांगता, लोकांचो हें आसा दुसरें मुख्यमंत्र्यान सरळ सांगला की नो रोल ऑफ एनी पुलीस ऑफिसर हॅज बीन इस्टॅब्लिश्ड ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन ऑफ अबाव मेन्शन क्रिमिनल केस. जाल्यार तुवें सस्पेंड कित्याक केलें? जर तर तुझे डिपार्टमेंट आज हे हांव उलयना, हे म्हजे उतरां न्ही, ही मुख्यमंत्र्याची उतरां हो रिप्लाय डिपार्टमेंटाचो की खंयचोच पुलीस ऑफिसर इन्वॉल्व ना म्हणतो इन दॅट क्रिमिनल केस. मागीर सस्पेंड कित्याक केलें हाचेर मुख्यमंत्र्यान सोमारा जाप दिवची मरे. जर तर इन्वॉल्व नासतना कित्याक सस्पेंड केलें? फॅमिलीन यू टर्न मारलो काय झॅड टर्न मारलो ते सायडीन दवरया. पूण जेन्ना सरकार सांगता की थंय कोणूच पुलीस ऑफिसर इन्वॉल्व नाशिल्लो जाल्यार कित्याक ताका तुमी सस्पेंड केलो? कित्याक डीजीपीक ट्रान्सफर केलो? चल्ला कितें तर? सो लॉ अँड ऑर्डर इज टोटल कोलॅप्स. हाजे वयल्यान कळटा मरे. तुम्ही जो अनेक इश्यू म्हणटा ते काँग्रेसींतल्यान येवन बीजेपीन गेले पळय फॉर डेव्हलपमेंट ते सगळे थिंगा हावजान बॉल मारतात. आमचे हे जावना ते जावना. तूं जर ह्या असेंब्लीचे जर 2 आठवड्याचे जर प्रश्न जर काढून पळयत तर मॅक्झिमम प्रश्न हांचे हे असेंब्ली सोंपतकीच तुमकां आमी सांगलें की प्रत्येक डिपार्टमेंटाचे वी वील टेक अप ऑल इश्यूज. जर तर हे सांगताले की आमी डेव्हलपमेंटाक थंय गेल्या मग कोणा डेव्हलपमेंट जालो तर तो स्वताचो डेव्हलपमेंट जालो दीस प्रूव्ज मरे. कित्याक आज तुम्ही थंय वचून सगळे लोकांचे प्रश्न आसता मरे. हे जावना, कोण म्हणटा वॉल कोसळ्ळी, कोण म्हणटा फ्लायटी हांगाच्यान वता. वॉट इज इट? सो तुम्ही पळय ह्या गोंयकाराचो विश्वासघात जो केला गोंयकार तुमकां फुडले वट दाखयतले. तितून अमित बाब आनी एक हालींच झारखंडाक जाणा तुम्ही एंटी डिफेक्शन लॉ अंडर 2 जाण एमएलए डिस्क्वॉलिफाय केले. सो ती गजाल कशी हे तरेन पळयता? कारण तुमचे डिफेक्टर्स उबा आमी जेन्ना तो विशय जालो आनी बाब एल्टनाचेर जेन्ना तांकां प्रेस घेवची पडली तेन्ना हांवें स्पिकराक कितें सांगिल्लें की तुजें काम पयलीं कर. तुका आमी 3 रिमायंडर काडले ऑफ दॅट डिफेक्शन केस. ते तुवें अजून काय ताचेर केलें ना. ताचेर तूं प्रेसूय केला. खरें म्हणल्यार स्पिकराक प्रेस घेवन सांगचें आशिल्लें कित्याक डिले जातली. ताचेर तो उलयना. सो वी हॅड टोल्ड दॅट डे दॅट आफ्टर दीस असेंब्ली सेशन समज जर तर आमची ते आमी जे रिक्वेस्ट ताका केला रिमायंडर ताचे जर कांय जायना वी वील हॅव टू अप्रोच द
कोर्ट ऑफ द लॉ. वील हॅव टू नॉक द डोर्स ऑफ द कोर्ट. कित्याक ह्या सरकाराक म्हाका दिसता कोर्टानूच वचून आमकां बडी मारची पडटली. कित्याक कोर्टानूच ह्या सरकाराचेर प्रत्येक डिपार्टमेंटाचेर बडी मारी. कोर्टाची बिल्डिंग बांदच्या पयलींच छप्पर उडून वता मरे. तुम्हीच हाडिल्ले मरे मिडिया भावांनी. जेन्ना अधिवेशन चालू आशिल्ले तेन्ना जे कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट जो बांदला पळय ताचे छप्परूच गेले मरे उडून. आनी कितें उरला. सो दीस शोज दॅट दीस गव्हर्नमेंट इज टोटल करप्ट. दे आर ओनली इंटरेस्टेड इन कमिशन बॅग्स. आणि तो तांचो पळय फेवरेट जावंय हा तोच सगळीकडे बांदता. थंय तूं पेडण्याक गेलो थंय कोसळ्ळा ते जावयान बांदला. कोर्टाचे छप्पर उडून गेले ते जावयान बांदला. हायकोर्टाचे हांवें आयकलां की हायकोर्टाचे एका सिनियर लॉयरान केस फायल केल्ली हायकोर्टानूच हे लीक जाता म्हणून. ज्यो फाटल्या दिसांनी आमी पीडब्ल्यूडीन गेल्ले आणि त्या पीडब्ल्यूडी मुखार आमी ज्यो बिल्डिंग्स आर इन डायलेटेड कंडिशन विच आर वीक तातूंत साऊथ गोवाचे कलेक्टर आहा मरे ते बांदला कोणें. हेच जावयान बांदला. सो म्हाका दिसता दीस प्रूव्ज. आणि जी पणजेची आज हालत जाल्या की आज तांकां फॉन्टेनास कंप्लीट केल्ले रोड परत फोडचे पडटा बिकॉज दॅट सिवरेज ते व्हांवता म्हणून. दीस शोज दॅट दीस सरकार इज टोटल करप्ट. आणि सामान्य गोंयकाराक काबार करपा हे सरकार उरता. जावं कोण तो सांगिल्लो मरे आमी कोण तरी सरकार जावं हा एमबी इन्फ्रा MBR प्रोजेक्ट्स इन्फ्रा कितें तरी आहा म्हणून. थँक्यू. थँक्यू.